Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? संजय राऊतांचा खडा सवाल. वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बंगला उभारण्यात येणार आहे. खासदार संजय राऊतांचा दावा. तर वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? भाजपच्या प्रवीण दरेकरांचा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर. रामदास कदम, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेमध्ये सगळेच काळी जादू आले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. संजय राऊतांचं वक्तव्य. करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये मी पिस्तूल ठेवली नाही, काहीही कारण नसताना सुरेश धस यांचे माझ्यावर आरोप. सचिन सानप आणि सदावर्तेंमधलं संभाषण TV9च्या हाती. सचिन सानप परळी पोलीस ठाण्यामध्ये जमादार या पदावर कार्यरत. जरांगेंनी सांगितली मुंडे आणि कराड सोबतच्या भेटीची कहाणी. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने माझी भेट घेतली. दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते. जरांगेंचा गौप्यस्फोट. वाल्मिक कराड नाशिकच्या कोणत्या हस्तरेषा तज्ञाकडे गेला होता? तृप्ती देसाई यांच्या दाव्याने खळबळ. 17 डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासून वाल्मिक ज्याच्याकडे गेला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करा, देसाईंची मागणी. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय, दमानिया यांचं ट्विट. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्णा आंधळे फरार. आरोपींविरोधातले पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी यंत्रणा जबाबदार असेल, धनंजय देशमुख आक्रमक. दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीमधील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला. गंभीर जखमी असल्याची माहिती. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप. हे नियोजित नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप. शिवराजसोबत अन्याय झाला, त्याने पंचांना गोळ्या घालायला हव्या होत्या. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं, न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका. पंचांकडून मला शिवीगाळ झाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. मारहाणीवर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण. पंचांच्या निर्णयावर राक्षेचा आक्षेप. शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केलं. पंचांनी दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला हवी होती. काका पवारांकडून नाराजी व्यक्त. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर देखील कारवाई करा, शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवार यांच्या तालमीत असल्यामुळे मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूसच असते, संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा. महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार? राऊतांची मोदी सरकारवर टीका. Cancer Healer Center, a new beginning.